नमस्कार. मी मल्हारी माने, प्रशासन अधिकारी, महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर. आज या ठिकाणी पाठ्यपुस्तक वितरण होत आहे. शहरामध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित आणि शासकीय शाळांना आज पाठ्यपुस्तक वितरित आजपासून सुरू करण्यात येत आहे. आज पहिल्या टप्प्यामध्ये मराठी माध्यम सोडून इतर सर्व माध्यमाचे म्हणजे हिंदी माध्यम, कन्नड माध्यम, तेलुगू माध्यम, उर्दू माध्यम आणि इंग्रजी माध्यम या माध्यमाचे पुस्तकं आपण वितरित करत आहोत. यावर्षी इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वी या वर्गांचा अभ्यासक्रम बदललेला आहे. नवीन पुस्तकं प्राप्त झालेली आहेत. 6वी वर्गाची पाठ्यपुस्तकं सोडली तर इतर सर्व वर्गाची पाठ्यपुस्तकं प्राप्त झालेली आहेत. टप्प्याटप्प्याने पुढील 10 दिवसामध्ये आपण पाठ्यपुस्तकाचं वितरण करत आहोत. गेल्या वर्षी 1लीचा अभ्यासक्रम बदलला, त्याचं प्रशिक्षण झाले. यावर्षी 2री, 3री, 4थी आणि 6वीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. परंतु सध्या आता जनगणनेचं काम सुरू आहे. हे जनगणनेचं काम संपल्यानंतर SCRT कडून म्हणजेच इथं डाएटच्या माध्यमातून सर्व शिक्षकांचं निश्चित प्रशिक्षण होणार आहे. त्याचं नियोजन यथावकाश आपल्याला कळवण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 15 जूनला शाळा सुरू होत आहे. त्याची पूर्वतयारी आम्ही पूर्ण केलेली आहे. विशेषतः मनपाच्या शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी जी मेळावे आहेत, तो पहिला मेळावा संपन्न झालेला आहे. आणि शाळा प्रवेशोत्सव म्हणजे शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात सणासारखा जावा अशा प्रकारचं नियोजन शासनामार्फतच गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. परिस्थिती पूर्वी अशी असायची की शाळेचा पहिला दिवस म्हणलं की विद्यार्थी उपस्थिती कमी असायची. विद्यार्थ्याला कारण विचारलं तर विद्यार्थी सांगायचे की पहिल्या दिवशी शिक्षक रेकॉर्ड लिहिण्यामध्ये इतर कामामध्ये व्यस्त असतात, काही शिकवत नसतात, म्हणून विद्यार्थी यायचे नाहीत. शिक्षण माध्यमातून मोडलं आहे. पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप, पहिल्या दिवशी शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून गोडधोड विद्यार्थ्यांना मिळेल, पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश वाटप आणि एक पहिल्या दिवशी एक उत्साहाचं वातावरण, नवागत विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत सर्व शाळांमधून होतं. आणि शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव अतिशय एक सणासारखा उत्साहाचा करण्याचं नियोजन आम्ही सर्व महापालिका शाळेमध्ये आणि खाजगी शाळेमध्ये सुद्धा या शहरामध्ये ते होईल अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. अलीकडे धाकटीच्या जीवनामध्ये अनेक सर्वांच कर्मचाऱ्यांमध्ये ट्रेस आहे, तणाव असतं. परंतु शाळेमध्ये जर आपण शिक्षक तणावमुक्त राहिला आणि त्यांचे सर्व प्रश्न सुटले तर ते अधिक मन लावून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन म्हणजे ज्ञानदान करतील. चांगलं अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया चांगली होईल. याबद्दल माझा कटाक्ष असतो की शिक्षक चे सगळे जे प्रश्न असतात ते वेळच्या वेळी सुटले पाहिजेत आणि तो अगदी तणावमुक्त राहायला पाहिजे आणि सकारात्मक विचार केला पाहिजे. या शाळेतले जे विद्यार्थी आहेत, आपल्या वर्गातले विद्यार्थी, ते आपले स्वतःचे विद्यार्थी समजून त्यांनी चांगल्या पद्धतीचं ज्ञानदान विद्यार्थ्याला केलं पाहिजे. अशा पद्धतीचं एक प्रेरणादायी बैठकीमधून, त्यांच्या सहविचार सभेमधून मी शिक्षकांना आवाहन करत असतो. आणि आता बहुतांश शिक्षक सगळे सकारात्मक झालेले आहेत आणि नव्या जोमानं नवीन शैक्षणिक वर्षाची वाट पाहत आहेत. पुढचं शैक्षणिक वर्षाच्या दृष्टीने, गुणवत्तेच्या दृष्टीनं आम्ही अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत. शिष्यवृत्ती एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे, पालकांचा आहे, समाजाचा आहे. ज्या शाळेमध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी चांगले, त्या शाळेबद्दल एक आकर्षण आणि एक विश्वास पालकामध्ये आणि समाजामध्ये असतो. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अधिक विद्यार्थी धारक होतील, पात्र होतील अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत आणि आम्ही ते नियोजन केलेलं आहे. विशेषतः 1ली वर्ग गुणवत्तेचा जर विचार केला तर 1ली वर्गाची गुणवत्ता जर चांगली असेल, पाया पक्का असेल, तर पुढच्या कालावधीमध्ये त्याचा जो बेस आहे तो चांगला तयार होतो आणि तो पुढे विद्यार्थी कधीच मागत राहत नाही. त्यामुळं निपुण महाराष्ट्र जे आता अलीकडे सुरू आहे, निपुण भारताच्या धर्तीवर 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना किमान म्हणजे वाचन, लेखन आणि संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया हे किमान जर प्राप्त झालं तर विद्यार्थी पुढं मागं पडत नाहीत. म्हणून निपुण महाराष्ट्रावर अलीकडे जोर दिलेला आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही मनपाच्या क्षेत्रावर असं एक नियोजन केलं आहे की 1लीचा वर्ग हा तुलनेनं अधिक चांगल्या शिक्षकांना, ज्यांना आवड आहे 1लीच्या वर्गात, आणि सप्टेंबर अखेरपर्यंत 100% विद्यार्थ्यांना वाचन येईल अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. आणि असे शिक्षक निवडून त्यांना शिक्षक दिनाचं औचित्य साधून 1लीच्या शिक्षकांना एक वेगळा विशेष पुरस्कार द्यायचं नियोजन यावर्षी महापालिकेने केलेलं आहे. आणि शिक्षण क्षेत्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना नवीन शैक्षणिक सत्राच्या आणि शैक्षणिक वर्षाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. या महापालिका क्षेत्रामध्ये शिक्षणाचं, ज्ञानदानाचं कार्य अधिक चांगलं उत्तमोत्तम होयो
अशा पद्धतीचं अपेक्षा मी शिक्षकांकडून व्यक्त करतो. धन्यवाद.